गुड मॉर्निंग क्लास. वेलकम अगेन आवर ऑनलाईन लेक्चर्स. तर बघा, आपला केमिस्ट्रीचा चॅप्टर सुरू आहे, सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरला वेगवेगळे मोलेक्युल कसे रिप्रेझेंट करायचे त्याचे वेगवेगळे वेज बघितलेले. त्याच्यामध्ये आपण झिगझॅग फॉर्म्युला बघितले, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितला आपण. त्याच्यामध्ये आपण फिशर प्रोजेक्शन, सॉहर्स फॉर्म्युला ह्यासारखे फॉर्म्युले आपण कन्सिडर केलेले. तर बघा मुलांनो, आज आपल्याला या चॅप्टरमधला पुढचा पार्ट बघायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड कसे क्लासिफाय करायचे त्याचे पण वेज आहेत. एक्झॅक्टली आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे बेसिकली कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड म्हणतो, पण ह्याच्यामध्ये सुद्धा ते क्लासिफाय केले जातात. तर क्लासिफिकेशन याचं सोपं आहे बघा. मेन कॅटेगरी जर आपण कन्सिडर केली तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचे दोन मेन टाईप पडतात. पहिला आहे बघा असायक्लिक किंवा त्यालाच ॲलिफॅटिक किंवा त्यालाच ओपन चेन असं म्हटलं जातं. शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय. असायक्लिक म्हणजे तिथं कुठल्याही पद्धतीची सायकल नसणार आहे, सरळ लॉंग चेन असणार आहेत. ॲलिफॅटिक आणि असायक्लिकचं मिनिंग सेम. ओपन चेन ह्याला असं दुसरं नाव आहे. हा एक पहिला टाईप. आणि दुसरा टाईप येतो त्याचा सायक्लिक किंवा त्यालाच क्लोज चेन, म्हणजे त्याच्यामध्ये रिंग असणार आहेत. म्हणजे हे दोन मेन टाईप झाले, रिंग असलेले आणि रिंग नसलेलेच. त्यालाच सायक्लिक आणि असायक्लिक किंवा त्यालाच ॲलिफॅटिक किंवा इकडं त्याला ओपन चेन किंवा असायक्लिक किंवा क्लोज चेन ह्या फॉर्ममध्ये असं त्याचं नोमेनक्लेचर केलं जातं. पुढं जाऊन हे जे सायक्लिक तुमचे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत त्यांना अगेन क्लासिफाय केलं जातं. पहिला टाईप आहे त्याच्यामधला होमोसायक्लिक किंवा त्यालाच कार्बोसायक्लिक असं नेम आहे. आणि दुसरा टाईप आहे त्याच्यामध्ये हेटेरोसायक्लिक. आता होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक ह्या दोन शब्दांचे अर्थ बघा मुलांनो. होमो म्हणजे सेम आणि हेटेरो म्हणजेच काय, डिफरंट. सायकलमध्ये जर सगळे इलेमेंट तुमचे सेम असतील तर त्याला होमोसायक्लिक असं म्हटलं जातं. आणि हेटेरोसायक्लिक म्हणजे समजा सायकलमध्ये सगळे कार्बन आहेत आणि कार्बन सोडून एखादा इलेमेंट त्याच्यामध्ये वेगळा असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, असे एखादा वेगळा इलेमेंट आला तर त्याला हेटेरो म्हणजे डिफरंट. हे सायक्लिकमध्ये सबटाईप दोन पडतात, होमो आणि हेटेरोसायक्लिक. नेक्स्ट फर्दर आपल्याला काय बघायला मिळतं बघा, होमोसायक्लिकमध्ये परत पुढं दोन टाईप पडतात, अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. ओके, अलिसायक्लिक हे ॲलिफॅटिक सारखेच असतात, चेन असतात त्याच्यामध्ये. आता ॲरोमॅटिक म्हणजे काय, तर ॲरोमा हा जो ग्रीक वर्ड आहे त्याचं एक मिनिंग आहे, त्याला एक टाईपचा प्लीजंट स्मेल किंवा पर्टिक्युलर टिपिकल असा स्मेल असतो. मग ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, तर त्याला स्मेल असतात पर्टिक्युलरली ह्या कंपाऊंडला, म्हणून त्याला ॲरोमॅटिक म्हटलं जातं. हे होमोसायक्लिकमध्ये येतं. त्याच पद्धतीनं हेटेरोसायक्लिकमध्ये परत दोन सबटाईप पडतात, हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. आता इथं हेटेरोसायक्लिक म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं, सायकल असते तुमची आणि सायकलमध्ये एखादा डिफरंट इलेमेंट असतो. आता त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण जर कन्सिडर केलं तर एखादा इलेमेंट त्याच्यामध्ये वेगळा येतो. हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुमची सायकल जी असते ती हेटेरो इलेमेंट कंटेन करणारी आणि ॲरोमॅटिक कॅरेक्टर असतात त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीनं हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक म्हणजे त्याच्यामध्ये सायकल असणार, एखादा हेटेरो इलेमेंट असणार आणि पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये नॉन ॲरोमॅटिक म्हणजे कुठल्याही टाईपचा त्याला पर्टिक्युलर स्मेल तिथं नसलेला आपल्याला बघायला मिळेल. ह्या पद्धतीनं हेटेरोसायक्लिकमध्ये हे ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक हे दोन टाईप पडतात. ह्या बाजूला जर आपण बघितलं तर जे आपण होमोसायक्लिक बघितलं, होमोसायक्लिकमध्ये ॲरोमॅटिक कॅटेगरी बघितली, त्याच्यामध्ये बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक आणि नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक अशी कॅटेगरी येते. आता बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड या शब्दाचा अर्थ काय बघा. बेन्झिनॉइड म्हणजे आपल्याला माहीत आहे बेन्झिनची रिंग असते तिथं. बेन्झिन रिंग तुमची कशी येणार, 6 कार्बनची ह्या फॉर्ममध्ये ही रिंग येते आणि आतमध्ये त्याच्यामध्ये काय असतात, अल्टरनेटली सिंगल डबल बॉन्ड असतात. अशी रिंग असणारे त्याला बेन्झिनॉइड म्हटलं जातं. आणि जर अशी रिंग नसेल तर त्याला काय म्हटलं जातं, नॉन बेन्झिनॉइड, बट दे शोज ॲरोमॅटिक कॅरेक्टर. हे एकंदरीत क्लासिफिकेशन झालं तुमच्या ॲरोमॅटिक कंपाऊंडशी रिलेटेड. ओके, मग पुढं जाऊन हे जे क्लासिफिकेशन आहे ते डिटेलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता डिटेलमध्ये परत एकदा आपण बघूया हे क्लासिफिकेशन. एक्झॅक्टली असायक्लिक ऑर ओपन चेन कंपाऊंड आपण कशाला म्हणतो किंवा ॲलिफॅटिक कशाला म्हणायचं, त्याचे एक्झाम्पल बघूया.
ओके, ॲलिफॅटिक म्हणजे काय सांगितलं मी, किंवा असायक्लिक म्हणजे तिथं कुठल्याही टाईपची सायकल नसणार आहे, म्हणजे स्ट्रेट चेन तुम्हाला तिथं कार्बनला कार्बन लिंक केलेले बघायला मिळतील, एकामेकाला ते लिंक होतात. आपण सुरुवातीला कॅरेक्टर्स बघितले बघा ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की कॅटिनेशनची टेंडन्सी असते ह्यांच्याकडं, म्हणजे ते स्वतःला स्वतःबरोबर लिंक करतात आणि एकतर लाँग चेन फॉर्म होतील किंवा ब्रांच चेन फॉर्म होतील. मग हे जे लाँग चेन असतील किंवा ब्रांच टाईपचे कंपाऊंड जे असतात त्यांनाच असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक असं म्हटलं जातं. आपण बघूया एक्झाम्पल. ॲलिफॅटिकमध्ये तुम्हाला प्रोपेनचं एक्झाम्पल दिले. आता इथं काय झालं आहे बघा, कार्बनला कार्बन फक्त काय होत गेला आहे तुमचा, लिंक झालेला आपल्याला बघायला मिळतो, हा ॲलिफॅटिक आहे. तसंच नॉर्मल प्रोपिल अल्कोहोल दिले, हा सुद्धा तुमचा ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे. तसंच ब्रांचमध्ये आयसोब्युटेन दिला आहे. म्हणजे आयसोब्युटेनमध्ये जर बघितलं तर आता ही तुमची 3 कार्बनची स्ट्रेट चेन आहे आणि ह्याला ह्या साईडला हे जे दिले हे ब्रांचिंग आहे, त्यामुळं हा मग तुमचा ब्रांच टाईपचा कसला कंपाऊंड येणार आहे, पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये हा तुमचा ॲलिफॅटिक टाईपचा कंपाऊंड असलेला आपल्याला बघायला मिळेल. हे झालं ॲलिफॅटिकचं एक्झाम्पल. तसंच बघा मुलांनो, एक्झॅक्टली ॲलिफॅटिक नंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय. आता ॲरोमॅटिक म्हणजे काय सांगितलं की पर्टिक्युलरली जे ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात त्या कंपाऊंडमध्ये पर्टिक्युलर त्यांना एक टाईपचा स्मेल असतो. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड जर कन्सिडर केले तर त्याचं कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे की त्यांना पर्टिक्युलर स्मेल असतो, म्हणून त्याला आपण कॅरेक्टरिक प्रॉपर्टी असं कन्सिडर करतो. ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये ह्यांना टिपिकल असा स्मेल असतो. आणि ह्या कंपाऊंडचा जर पॅरेंट जर कन्सिडर केलं तर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये पॅरेंट म्हणून तुमच्या बेन्झिनला कन्सिडर केलं जातं. बेन्झिन इज अ पॅरेंट ऑफ ऑल टाईप ऑफ ऑर्गॅनिक ॲरोमॅटिक टाईप ऑफ कंपाऊंड. मग आता बेन्झिनशी रिलेटेड जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये बेन्झिनची रिंग असेल किंवा पर्टिक्युलरली रिंग तुमची 6 कार्बनचीच असावी असं काही नसतं ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये. तुमची रिंग 4 कार्बनची पण असू शकते, 5 कार्बनची पण असू शकते. ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतील. पण ह्याच्यामध्ये ॲरोमॅटिक म्हटलं की त्यांना एक टाईपचा स्मेल असलेला आपल्याला बघायला मिळेल. आता ह्या ब्रॅकेटमध्ये किंवा ह्या स्क्वेअर बॉक्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेत बघा. अलिसायक्लिक कंपाऊंड, बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि नॉन बेन्झिनॉइड. क्लासिफिकेशनमध्ये आपण मगाशी वर टॅब्युलर फॉर्म बघितला, त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. अलिसायक्लिकशी रिलेटेड द सायक्लोहेक्झिन एक्झाम्पल दिले. ओके, सायक्लोहेक्झिन म्हणजे हे अल्किन कॅटेगरीमध्ये जातं, याच्यामध्ये डबल बॉन्डेड कॅरेक्टर आलेला बघायला मिळेल. सायक्लोब्युटेन हा सुद्धा तुमचा अलिसायक्लिकमध्ये इन्क्लूड केलेला बघायला मिळतो. आता नॅप्थॅलिन म्हणजे सगळ्यांना माहीत असेल. ओके, नॅप्थॅलिन म्हणजे आपल्याला माहीत आहे डांबर गोळी जे आपण म्हणतो. ओके, हे जे नॅप्थॅलिन आहे हे ॲरोमॅटिक कॅटेगरीमध्ये असलेलं बघायला मिळतं. त्याच पद्धतीनं फिनॉलसुद्धा तुमचा ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये येतो. आणि बेन्झिनॉइड म्हटले, बेन्झिनॉइड का म्हटलं, कारण इथं जर कन्सिडर केली तर ही काय आहे बघा, ही टोटली तुमची बेन्झिनची रिंग आहे 6 कार्बनची. तसंच इथं 2 ह्या बेन्झिनच्या रिंग एकामेकामध्ये फ्यूज झालेल्या बघायला मिळतील, याला बेन्झिनॉइड म्हणायचं. आणि एक्झॅक्टली नॉन बेन्झिनॉइड म्हणजे काय, नॉन बेन्झिनॉइड म्हणजे तिथं 6 कार्बनची रिंग येत नाही. रिंग असणार पण तुमची कार्बनची रिंग 6 कार्बनची नसते, तर इथं एक्स्ट्रा कार्बन असतील त्याच्यामध्ये किंवा कमी पण असू शकतात. याला नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. इट इज क्लिअर. इट इज रिगार्डिंग टू दी ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता ॲरोमॅटिकमध्ये हेटेरोसायक्लिक पण आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलं होतं. आता हेटेरोसायक्लिक ह्या शब्दाचा अर्थ काय सांगितला तुम्हाला की हेटेरो म्हणजे काय असतं म्हटलं मी, डिफरंट. आता पहिलं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर ह्या तुमच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, एक 5 इलेमेंटची रिंग दिसते. तर या 5 पैकी जर कन्सिडर केलं तर पर्टिक्युलरली ह्या ज्या 4 पोझिशन आहेत तुमच्या ह्या 4 पोझिशनला तुमचा कार्बन असणार आहे. आणि कार्बन सोडून हा जो ऑक्सिजन ह्याच्यामध्ये आला आहे तो कसा आहे बघा, डिफरंट इलेमेंट आहे, म्हणून ह्याला हेटेरोसायक्लिक म्हटले. इट इज कॉल्ड ॲज अ फ्युरॅन. ओके, 5 कार्बनची रिंग आहे आणि त्याच्यामध्ये हेटेरो इलेमेंट कन्सिडर केला जातो ऑक्सिजन इलेमेंट. तसंच पुढचं एक्झाम्पल आहे तुमचं थायोफिन. आता थायोफिनमध्ये हा सल्फर इलेमेंट ॲज अ हेटेरो इलेमेंट आहे. बाकीचे राहिलेले हे 4 जे कॉर्नर असणार आहेत इथं तुमचा कोण येणार आहे, कार्बन असणार आहे. थायोफिन इज अ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. त्याच पद्धतीनं पुढचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर ह्याच्यामध्ये मग तुमचा जो इलेमेंट येतो तो कुठला येतो, नायट्रोजन हा इलेमेंट तिथं ॲज अ हेटेरो इलेमेंट म्हणून कन्सिडर केला जातो. इट इज रिगार्डिंग टू दी हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. हे सगळे कसे दाखवतात, ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवलेलं आपल्याला बघायला मिळेल. सेम
हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक म्हणजे पर्टिक्युलरली यांना पुढे जाऊन तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये हुकेल्स रूल ही एक कन्सेप्ट येते. हुकेल्स रूल फॉलो करतात त्यांना ॲरोमॅटिक म्हटलं जातं आणि हुकेल्स रूल जे फॉलो नाही करत त्यांना नॉन ॲरोमॅटिक म्हटलं जातं. असे खूप सारे एक्झाम्पल आपण त्यावेळेला बघायचे आहेत. हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक म्हणजे काय बघा, पर्टिक्युलरली सायकल दिसते तुम्हाला पण ॲरोमॅटिक कॅरेक्टर हे कंपाऊंड दाखवत नाहीत. त्याचे पण एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर पहिलं एक्झाम्पल आहे बघा THF. आता THF म्हणजे तुमचं हे काय आहे बघा, टेट्राहायड्रोफ्युरॅन. याच्यामध्ये ऑक्सिजन हा इलेमेंट तुमचा हेटेरो इलेमेंट म्हणून कन्सिडर केला जातो. तसं दुसरं एक्झाम्पल दिलं आहे तुमचं पायपिरिडिन. ओके, पिरिडिन जर कन्सिडर केलं तर पिरिडिनमध्ये काय दिसतं की फक्त नायट्रोजन एंटिटी असते आणि पायपिरिडिन म्हटलं की ओव्हरऑल त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग येणार तुमची आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजनचे प्रेझेन्स असलेला बघायला मिळतो. NH ह्या फॉर्ममध्ये तिथं पायपिरिडिनचं स्ट्रक्चर येतं. त्याच पद्धतीनं पुढचं एक्झाम्पल दिलं आहे तुमचं 4H पायरॅन. याच्यामध्ये ऑक्सिजन ही एंटिटी तुमची हेटेरो इलेमेंट म्हणून कन्सिडर केली जाते. ह्या पद्धतीनं हे जे इलेमेंट किंवा हे जे कंपाऊंड आपण बघितले हे सगळे तुमचे येतात हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक ह्या कॅटेगरीमध्ये. इज इट क्लिअर स्टुडंट? तशाच पद्धतीचं जर पुढचं क्लासिफिकेशन जर आपण कन्सिडर केलं तर सायक्लिक कंपाऊंड आणि असायक्लिकमधला फरक. आता मग अशी जे आपण बघितलं सायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय बघा, तर सायक्लिकमध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे, तुमची सायकल असणार आहे. त्यालाच कार्बोसायक्लिक असं पण म्हटलं जातं. सायकल मग तुमची काय असेल, 6 कार्बनची पण असू शकते किंवा पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये मग तुमची 4 कार्बनची पण येऊ शकते. त्या पद्धतीने एक्झाम्पल तिथं कन्सिडर केले जातात. एक्सप्लेनेशनमध्ये आपण एक्झाम्पल जे बघितले त्याचंच हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली सायक्लिकमध्ये काय असतं, हेटेरो ॲटम्स कुठले कुठले असू शकतात, हेटेरोसायक्लिक म्हणजे काय, ह्या पद्धतीनं इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले बघायला मिळतील. आता ह्या स्क्वेअरमध्ये जर कन्सिडर केलं, वेगवेगळे तुम्हाला एक्झाम्पल दिलेत. ह्याच्यामध्ये काय सांगितले की ह्याच्यामध्ये कार्बन ॲटम असणारे आणि कार्बन सोडून बाकीचे हेट्रो एलिमेंट असणारे कंपाऊंड कुठले आहेत हे शोधायचं आहे. तर बघा ह्याच्यामध्ये पहिला एक्झाम्पल जर बघितला तर सायक्लोहेक्झिन दिला आहे. तर हा तुमचा पर्टिक्युलरली होमोसायक्लिक ह्या कॅटेगरीमधला हा कंपाऊंड आपण म्हणू शकतो, कारण सायकलमध्ये सगळे कोण आहेत बघा, इथं कार्बनच असणार आहेत. दुसरं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं ह्याच्यामध्येच आपण, तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये हे हेटेरोसायक्लिकमध्ये जाईल तुमचं, कारण इथं काय आहे बघा, रिंगमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन आलेलं आहे तुमचं, त्यामुळे हे हेटेरोसायक्लिकमध्ये जाणार. त्याच पद्धतीने थर्ड एक्झाम्पल बघा, हे जे तुमचं सायक्लोपेंटेन दिले हा तुमचा होमोसायक्लिक फॉर्मशी रिलेटेड आपण ह्याला कन्सिडर करू शकतो. बेन्झिन इट इज ऑल्सो होमोसायक्लिक आणि हा पायरॉल जर कन्सिडर केला तर हा हेट्रोसायक्लिक फॉर्ममध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळेल. असे सोपे क्लासिफिकेशनचे एक्झाम्पल सांगता येतील. अलिसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय असतं बघा, सेम हे अलिसायक्लिक असतात, हेटेरो ॲलिफॅटिक कंपाऊंडसारखेच अलिसायक्लिक असतात. म्हणजे पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये कार्बनला कार्बन लिंक झालेला आपल्याला बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे सायक्लोब्युटेन. आता सायक्लोब्युटेन पॅरेंट जर कन्सिडर केला तर ब्युटेन आहे. आपल्याला माहिती आहे ब्युटेन म्हटल्यानंतर कार्बन किती असतात, 4 कार्बन असणार आहेत. बट सायक्लोब्युटेन म्हटले म्हणजे 4 कार्बनची सायकल असणार आहे. एक्झॅक्टली सायक्लोब्युटेनचं स्ट्रक्चर तुमचं कसं येईल, ह्या फॉर्ममध्ये. दिस इज अलिसायक्लिक. दुसरं एक्झाम्पल दिलं सायक्लोहेक्झिन. आता हेक्झिन म्हटल्यानंतर 6 कार्बन असणार आहेत आणि डबल बॉन्डेड कॅरेक्टर असेल इथं, कारण डबल ई आणि ईनं एंड आहे. बट इट इज अ सायक्लोहेक्झिन. पण हेक्झिन म्हटल्यानंतर कार्बन 6 आणि सायक्लो वर्ड आला आहे, नावाच्या अगोदर सायक्लो आला म्हणजे ते सायकल असणार आहे. म्हणजे सायक्लोहेक्झिनचं स्ट्रक्चर तुमचं कसं असेल, ह्या फॉर्ममध्ये तुमचं डबल बॉन्डेड कॅरेक्टर असलेलं आपल्याला बघायला मिळेल सायक्लोहेक्झिन. हे सगळे तुमचे काय झाले बघा, अलिसायक्लिक कॅटेगरीमध्ये गेलेले बघायला मिळतील. अशा पद्धतीनं हे जे बघितलं आपण हे सगळं एकंदरीत काय असणार आहे, तुमचं क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण म्हणू शकतो. त्यातलाच पुढचा पार्ट आहे बघा तुमचा होमोलोगस सिरीज. आता होमोलोगस सिरीजचे डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते. होमोलोगस सिरीजमध्ये काय असतं बघा, पर्टिक्युलरली फंक्शनल ग्रुप असतात आणि ते फंक्शनल ग्रुप, आता ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तुमची लॉंग चेन कितीही कार्बनची असू शकते आणि मधलं डिस्टिंग्विशिंग युनिट जे असतं त्या चेनला करणारं ते युनिट कुठलं असतं, तर तुमचं हे मिथिलीन ग्रुपचं असतं. ओके, मग होमोलोगस सिरीज जर कन्सिडर केली, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ही एक सिरीज असते कंपाऊंडची ऑफ द सेम फॅमिली इन विच
each member has the same type of carbon skeleton and functional group and differs from the next member by constant difference of methylene group. म्हणजे CH2 न डिस्टिंग्विश करून फंक्शनल ग्रुप आणि जी तुमची चेन आहे त्याच्यामध्ये डिस्टिंग्विशिंग केलेलं बघायला मिळतं. आता इंडिव्हिज्युअल मेंबर जो असतो होमोलोगस सिरीजमधला त्याला होमोलोगस असं म्हटलं जातं. ओके, ह्या पॉईंटशी रिलेटेड तुम्हाला डेफिनेशन होमोलोगस सिरीजची विचारली जाते. आता ह्याच्यावरती जर एक्झाम्पल आपण कन्सिडर केले तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पुढं जाऊन त्याच्यावरती एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. ओके, होमोलोगस सिरीजवरती. इथपर्यंतचा पार्ट कळाला असेल अशी अपेक्षा आहे. नेक्स्ट पुढचा पॉईंट जो